अरे विशाल सकाळच्या बरे ह्याचा गाणं होता. त्याचा गाणं झाला की आम्ही भुंज गाठली. भुंजेत गेलो, पहिला ऊसाचा रस प्याला आणि तेवढ्यात निमेश भाई दिसला. त्याला पण ऊसाचा रस दिला आणि तिथनं आम्ही गेलो सलून मध्ये. काळ्या माणसाला पांढरी क्रीम लावून रगड रगड रगाडली आणि तेवढ्यात म्हणलं माझं काय होतं का बघा. वीरेन पण तेवढ्यात आमची वाढवत बसलाय. गाड्याचं शेवटी फायनली झालं. तिथनं आम्ही निघालो. न्याण्याला म्हणलं येतो माघारी परत. गाडीला किक मारून पोचलो पाचोडमध्ये. गोळा शोधत होतो तोपर्यंत भेटलाच. गोळा मात्र क्वालिटी लागत होता. तिथनं गोळा खाल्ला की आम्ही निघालो. आज होतं मैदान, बेलमाचीचं मैदान होतं. थेट पोचलो मैदानावर. गेल्या गेल्या आण्या भेटला आणि पब्लिक पण बरं होतं मैदानावर. बॅनर मात्र लय लावलेलं पण आपल्याला हाच बॅनर आवडला. महाराजांचा फोटो खड दिसत होता. मैदानावर गेला आपल्याला मित्रमंडळी, फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर दणक्यावर भेटली. आज सोनाड्यावरनं गाड्याला खतरनाक घातलेल्या, त्यामुळे अभिनंदन केलं आणि तिथनं गोळा खायला गेलो. आज म्हणला वीरेन तुला गोळा सांगतो. गोळा सांगायच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सटकून काढला आणि तिथनं अनुजकडे गेलो. अनुज म्हणला मला व्हिडिओमध्ये घेत जा. ना द्यायला म्हणायचा, झाडावर बसून शरद बघायची. विषय हार्ड. फायनलचा राऊंड सुटला आणि त्यात एक नंबरचा मानकरी बघण्यासाठी सगळीजण तुडुंब गर्दी करून जमलेली बघा.